सिंहगड कॉलेजच्या फेस्टिवलचा हा व्हिडिओ एकदा बघा। डीजे गौतम इन द मिक्स। नाही काय म्हणजे आईबाप गावाला म्हणतात की आमची पोरगी पुण्याला इंजिनिअरिंग करते आणि पोरगी इकडे पुण्याला गौतमीच्या पोटावर पाय द्यायला लागली। गावठी ॲव्हरेज गावठी विचार आहेत तुमचे। हा कॉलेजचा कल्चरल फेस्टिवल आहे आणि हेच कल्चर आहे आपलं। कला आहे कला। यू मदर फादर ॲव्हरेज गावठी विचारसरणी। तिकडं तुमच्या गावाला गौतमी नसली तरी चालते आणि इकडं पुण्यात एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एखाद्या पूर्ण जर तिची कला सादर केली तर तुम्ही शिमग्याला चुकल्यासारखं संस्कृतीच्या नावानं बोंबलायला सुरुवात करता। संस्कृती पण पुण्यालाच आहे आणि हिच्यानंतर तिचाच डान्स होणार आहे। नाही मला त्या सिंहगडवाल्यांना विचारायचं आहे, आम्ही 1.5 लाख फी प्लस डोनेशन काय फक्त मास्तरांची आंदोलनच बघायला दिलतं का? आमच्या टायमाला का नाही नाचल्या पुरी? का नाही नाचल्या? बघा मित्रांनो, हा व्हिडिओ मला काय बनवायचाच नव्हता पण मी इंस्टाग्रामला रील टाकली आणि त्यामध्ये लोकांना हेच समजलं नाही की लेखकांना ह्या व्हिडिओमध्ये म्हणायचं काय होतं। तर बघा त्याच व्हिडिओला एक्सप्लेन करायसाठी हा व्हिडिओ प्रॉपर बनवतो। तर लेखकांना त्या व्हिडिओमध्ये म्हणायचं होतं की नुसता क्रिटिसिझम करून काय घंटा फायदा होणार नाही। कारण तुम्हाला सांगतो की गावाकडं आईबाप सांगतात की आमची गुड्डी पुण्याला इंजिनिअरिंगला शिकायला गेली आणि इकडं गुड्डी पुण्यात येऊन असलं उद्योग। ह्या कमेंटना आता घंटा पोरींना काय फरक पडत नाही, पुरी ह्याच्या वर गेलते। म्हणजे आता पोरींना जर तुम्ही असल्या कमेंट केल्या तर त्यांना त्याचं वाईट नाही वाटत, त्यांना तुमचं विचार गावठी वाटतात। हे जे कमेंट करणारे लोक आहेत की नाही, हे गावठी विचारसरणी आहे। रियालिटीमध्ये काय माहिती आहे का, ज्या पुरी पुण्याच्या आहेत प्रॉपर पुण्याच्या म्हणतोय, बाकीच्या न्यूज हवेत जाऊ नका, ज्या पुरी प्रॉपर पुण्याच्या आहेत त्या 2025 मध्ये जगतायत। पण हे जे गावावरनं गेलेलं पब्लिक आहे पुण्याला, ह्यांनी 2050 घातले आणि पुण्याच्या संस्कृतीला पाक हेच लावलाय। जो व्हिडिओ तुम्ही पाहिला ह्या क्लिपमध्ये, ती म्हणजे पोरगी नाचताना स्टेजवर, तो काहीतरी त्या कॉलेजचा कल्चरल फेस्टिवल होता। म्हणजे नावावरनं तरी मला तसंच वाटतं की कल्चरल फेस्टिवल होता, त्या कॉलेजला आपलं कल्चर प्रमोट करायचं होतं आणि त्यांनी ते केलं असं मला वाटतं। आणि ज्या प्रकारे ती पोरगी स्टेजवर नाचली, मान्य करा नाही तर मरा, पण तो पण आपल्या कल्चरचा भागच बनलाय। नाही 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 नाही, मला काय म्हणायचं आहे, ज्या समाजात गौतमी पाटील आणि राधा पाटील सारख्यांचे मिलियन्स मध्ये चाहते आहेत, त्या समाजातली एखादी पोरगी त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स होऊन त्यांच्यासारखी स्टेजवर जाऊन नाचली तर त्यात वाईट काय आहे आणि ह्याच्यात चुकीचं पण काय आहे? मान्य आहे मला की या कलेचा आदर फक्त जामखेड सारख्या ठिकाणीच होतोय, पण तुमचा कुठे एकर चाललाय? ज्या गोष्टीसाठी पहिलं पैसे द्यायला लागायचं त्याच गोष्टी तुम्हाला फुकट भेटतात आहे। अजून काय पाहिजे? गुड्डीच्या आईबाप बघतील गुड्डी शिकून इंजिनियर बनणार आहे का नाचून तमाशात जाणार आहे? तुम्ही एन्जॉय करा ना, तुम्हाला काय फरक पडतोय? यानंतर लेखकांना संस्कृतीबद्दल सांगायचं आहे। काय आहे संस्कृती? कोण आहे संस्कृती आणि कशासाठी आहे संस्कृती? नाही मला सांगा, त्या स्टेजवर नाचणाऱ्या पुरीनं असा काय जगावेगळा डान्स केला, जगावेगळ्या स्टेप्स केल्या की समोर त्या उभ्या असलेल्या पुरुष जमातीला 440चा करंट लागलाय? काय ना, आता गावाकडे जरा यात्रा जत्रांचा सीझन चालू आणि तिकडे तमाशा ऑर्केस्ट्रा नॉर्मल असतं आणि तिकडे चालू पण आहे। आणि मला सांगा, सगळी मजा फक्त गावाकडच्याच लोकांनी घ्यायची का? त्याचमुळं गावावरनं पुण्याला शिकायला आलेल्या पोरांसाठी कॉलेजनं उपकार करून कल्चरल फेस्टिवलच्या नावाखाली हा ऑर्केस्ट्रा अरेंज केलेला आणि नाचणारे पण फुकटच भेटले। ते कॉलेजचं काय जातंय, पण फुकट कोण काय करत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत फ्रेंडली ऍडवाइस देतोय, तुमचा पैसा तुमची जबाबदारी। बॅक टू द व्हिडिओ। काही लोकांना अजून पण वाटतंय की पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, आता ते सांस्कृतिक सोडून बाकी सगळं मिळतंय पुण्यात। नाही तुम्हाला वाटू शकतं की सरकार आपली संस्कृती वाचवायसाठी काय काय करते, पण बघा सोशल मीडियाचा वल्गर कंटेंट काढून टाकण्यापासून, जसं की समय रैनाचा शो, तशी ती वल्गर गाणी काढण्यापर्यंत सगळं काय सरकार करतंय। नाही ज्या ज्या वेळेस मी सरकार बोलतो त्या वेळेस मी फडण 2-0 बद्दलच बोलत असतो आणि त्यांना पण दिसतंय की महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय, पण ते उमजायला तिसरा मुख्यमंत्री ऍड व्हायला लागल असं मला वाटतंय। मी ती रील इंस्टाग्रामला टाकली, एकदम भयानकच व्हायरल गेली, म्हणजे लय व्ह्यूज गेल्या, अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी। आणि ती जी नाचणारी मुलगी आहे तिचा मला मेसेज आला आणि शी वॉज लाईक की मला कोण आतापर्यंत असं बोललंच नव्हतं। नशीब कोणीतरी चांगलं बोललंय। नशीब तुझं चांगलंच आहे की तू क्रिएटर नाही, तू रील स्टार नाही आणि तुझा हा प्रायमरी सोर्स नाही, नाहीतर सगळी गाणी वाजणार आणि सपोर्ट होऊच शकत नाही। हे बघ, हे मी पण बघितलंय की तू बऱ्याच मीम पेजला कमेंट ऑफ करायची रिक्वेस्ट केली, पण एका पण पेजला तू व्हिडिओ डिलीट करा म्हणून रिक्वेस्ट नाही केली। कमेंट मध्ये येणार हेट सहन होईना झालंय, पण व्हायरल झालेली व्हिडिओ बघून मजा मात्र नक्की येते। तुला आणि सगळ्यांनाच एक गोष्ट सांगायची की सोशल मीडिया लय वाईट गोष्ट आहे। एक दिवस तुझ्या माझ्यासारखे सगळे निघून जाणार आहेत, पण आपल्या ह्या डिजिटल फुटप्रिंट आहेत त्या तशाच राहणार आहेत। आत्ताच्या या कंडिशनला प्रत्येक मराठी मीम पेजवर तुझी ही व्हिडिओ आहे आणि ही तुझी अचिव्हमेंट नाही, त्यासाठी तुझं आडनाव पाटील असायला पाहिजे होतं। इंस्टाग्रामवर कमेंट जरी बंद केले आणि उद्या जर कॅम्पसमध्ये फिरताना जर कोण म्हणलं की सिंहगडची गौतमी आली,
तर हे पण चांगलं नाही वाटणार. देखा आपने लापरवाही का नतीजा. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पण त्या सिंहगडच्या कल्चरल फेस्टिवलमध्ये लय लावणी नृत्य वेस्टर्न कल्चर प्रमोट करायचं, म्हणजे बऱ्याच गोष्टी, बरेच कार्यक्रम, बरेच टॅलेंट शो झाले. पण हू केअर्स, मी की तुमचा भाऊ कशाला आहे. बघा ह्यांनी गाणं पण लय भारी म्हणलं, एवढं भारी गाणं म्हणलं की माझ्या व्हिडिओवर कॉपीराईट आला. एवढं पण चांगलं नव्हतं म्हणायचं. आता लावणीबद्दल तर कायच बोलणार. लावणी म्हणजे महाराष्ट्राची एक लोककला आहे, म्हणजे लोकनृत्य काय पण म्हणू शकतो. महाराष्ट्रानं देशाला दिलेली एक देणगीच आहे, एक प्रकारची सांस्कृतिक आपलं म्हणजे संस्कृती आहे आपली एक प्रकारची लावणी म्हणजे. नाही म्हणजे काळाच्या ओघात ह्या पुरी लावणी नृत्य करून आपली लावणी जोपासतायत. ह्याच्यापेक्षा मोठा अजून आपल्यासाठी कायच असू शकते, हाय का नाही. बघा मला पण मान्य आहे की नावं ठेवायसारख्या 2-4 गोष्टी असलेल्या, पण आता असलं उद्योग केल्यावर कोण पण नावच ठेवणार. पण चांगल्या गोष्टी ॲप्रिशिएट पण केल्या पाहिजेत. आणि तुम्हाला माहितीच आहे तुमचा भाव कसा आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी ॲप्रिशिएट करतो आपण. भावाचा आवाज एवढा चांगला आहे की कमेंट सेक्शनमध्ये तरी म्हणत होती की चांगला आहे. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. हा कॉलेजच्या फेस्टिवलचा व्हिडिओ नाही मित्रांनो, हा मी असाच आपला ऍड करून टाकला, म्हणलं सूट होतोय का बघावा. फेस्टिवलला होतंय बरं का, 100% मॅच होतंय. पण बघा कसं आहे, आता कॉलेज डायरेक्टली ह्यांना नाचायला बोलवू शकत नाही, म्हणजे कॉलेजचं पण काय रिप्युटेशन आहे का नाही, त्याच्यामुळे कॉलेज ह्यांना डायरेक्ट नाचवायला नाही बोलवत. मग कॉलेजला फायनली सोल्युशन मिळाले. वी गॉट सिंहगडची गौतमी बिफोर GTA 6 असं म्हटलं तरी चालू शकते. आता एवढं सगळं अरेंजमेंट केलंच म्हणल्यावर असं पण सिंहगडला बिहारचे पोरले येते शिकायला. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे त्यांना पण आता गावाची आठवण नाही येणार, सगळं इकडं अवेलेबल आहे. बघा मित्रांनो, सिंहगडचं पब्लिक जर हा व्हिडिओ बघायला आलंच असेल, म्हणजे नाही तुम्ही येणारच, तर सबस्क्राईब करून जावा जाता जाता. आता कसं आहे ना, तुम्हाला सांगतो तुमची लाईफ लय चांगली आहे. आपल्या पूर्वजांनी ह्याच गोष्टी बघायसाठी एकर डावावर लावलेला, आणि तुम्हाला त्याच गोष्टी आता फुकट बघायला भेटतात. ह्याच्यापेक्षा अजून नशिबात तुम्हाला काय पाहिजे. या व्हिडिओच्या शेवटी लेखकांना फक्त एवढंच सांगायचं आहे की लेखकांच्या काळात, त्या काळात म्हणजे फक्त शिक्षकांचे आंदोलनच व्हायचे, कारण ह्यांच्याकडे शिक्षकांना द्यायला पगार नव्हता. आमच्या टायमाला पण असं थोडंफार मनोरंजन झालं असतं तर बरं नसतं का झालं. आम्हाला पण थोडंफार वाटलं असतं ना कॉलेजबद्दल आपुलकी. बघा माझ्या ज्युनियर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला लोक येऊन पॅकेज आणि प्लेसमेंट बद्दल विचारतील, पण त्यांना म्हणायचं तुमच्या कॉलेजला आहे का स्वतःची प्रायव्हेट गौतमी, आणि निघायचं. हो, सबस्क्राईब करून निघायचं. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.